हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल डेली सोल्युशन। आज आपण पाहणार आहोत इयत्ता 4 परिसर अभ्यास भाग 1 पाठ 10 वस्त्र स्वाध्याय। प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। 10 वस्त्र स्वाध्याय। खालील तक्त्यातील शब्द योग्य प्रकारे जोडून घ्या। मेंढी, कापूस, ताग, सूत, धागा, लोकर, पोते, स्वेटर, कापड। मेंढी, लोकर, स्वेटर, कापूस, सूत, कापड, ताग, धागा, पोते। चित्रातील कोणत्या वस्तू कपडे धुण्यासाठी वापरतात? साबण, डिटर्जंट पावडर, राख, अत्तर। साबण व डिटर्जंट पावडर कपडे धुण्यासाठी वापरतात। कोणती व्यक्ती जुने कपडे घेऊन भांडी देते? कढईवाला, बोहारीन, कासार। बोहारीन जुने कपडे घेऊन भांडी देते। अर्जुनच्या अंगाला आज खूप खाज येत आहे, त्याने काय करायला हवे? योग्य गट शोधा। स्वच्छ अंघोळ करणे, अत्तर लावणे, कपडे बदलणे। स्वच्छ अंघोळ करणे, कपडे बदलणे, राख लावणे। स्वच्छ अंघोळ करणे, स्वच्छ कपडे घालणे, औषध उपचार करणे। उत्तर स्वच्छ अंघोळ करणे, स्वच्छ कपडे घालणे, औषध उपचार करणे। हवामानानुसार कपड्यांमध्ये कोणते बदल आपण करतो? 4 वाक्ये लिहा। आपण उन्हाळ्यात सुती कपडे वापरतो, पावसाळ्यात रेनकोट, इयरली यासारख्या वस्तू वापरून पावसापासून बचाव करतो। थंडीच्या दिवसात आपण लोकरी कपडे, स्वेटर, कानटोपी इत्यादी घालतो। मेंढीच्या केसापासून आपल्याला लोकर मिळते। आणखी कोणता प्राणी आहे ज्याच्या धाग्यापासून आपल्याला तलम कापड बनवता येते? रेशमाच्या किड्यापासून कोश अवस्थेतील कोशाच्या धाग्यापासून रेशीम काढण्यात येते। या रेशमापासून तलम कापड बनवता येते। थँक यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.